ऊर्जा साक्षरता प्रशिक्षणाच्या 5व्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत. आत्तापर्यंत तुम्ही किती ऊर्जा वापरता हे मोजायला शिकलात. या ऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी देखील होते. आधी सांगितल्याप्रमाणे ऊर्जेचा कार्बन फुटप्रिंट आहे. या मॉड्यूलमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमचा कार्बन फुटप्रिंट किती आहे. तुमचा कार्बन फुटप्रिंट किती आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? तुम्हाला तुमचा कार्बन फुटप्रिंट माहीत असणं गरजेचं आहे. चला तर ही संकल्पना मांडूया. आपण कार्बन फुटप्रिंट कसा मोजायचा? प्रथम आपल्याला हे माहीत आहे की आपण वापरत असलेली सुमारे 85% ऊर्जा ही कार्बनवर आधारित आहे. आधीच्या मॉड्यूलमध्ये पाहिले आहे की साधारणपणे 80 ते 85% अशा प्रकारे सर्व इंधने, मग ते कोळसा असो, तेल किंवा वायू असो, ती कार्बन पासून बनवलेली असतात. तर कार्बन हा स्रोत अणू आहे आणि कोळसा, तेल आणि वायू या सर्व इंधनांचा मूळ अणू आहे. त्यामुळे आपण वापरत असलेली 85% ऊर्जा ही कार्बनवर आधारित इंधनांकडून येते. या गोष्टींची नोंद घेऊ. मग ही ऊर्जा आपण वापरतो तेव्हा कार्बनचं समीकरण काय असतं? जेव्हा आपण कार्बन हे मूळ असलेल्या LPG जाळतो तेव्हा त्याचं काय होतं? जेव्हा आपण वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल जाळतो तेव्हा काय होतं? वीज निर्माण करण्यासाठी आपण कोळसा जाळतो तेव्हा काय होतं? काय होतं हे सर्व अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही इंधनातून कार्बन जाळता त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो. त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जा मिळते. ऊर्जा तुमच्याद्वारे वापरली जाते. पण कार्बन डायऑक्साईडचं काय होतं? तो उत्सर्जित होतो आणि वातावरणात मिसळतो. हे कार्बनचं समीकरण आहे. कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड अधिक ऊर्जा. लक्षात ठेवा, शिल्लक राहिलेला कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो. मग तुमचा कार्बन फुटप्रिंट काय आहे? कार्बन फुटप्रिंट म्हणजे एकूण उत्सर्जनाचे प्रमाण. कार्बन डायऑक्साईड हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक प्रमाणात उत्सर्जित होणारा वायू आहे. परंतु कार्बन डायऑक्साईड शिवाय इतर उत्सर्जित वायूंमध्ये मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड असतात. या सर्व वायूंचा एकत्रितपणे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ग्रीन हाऊस गॅसेस. का? कारण त्यांना ग्रीन हाऊस इफेक्ट असतो. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे उष्णता अडकवणे. उष्मीय ऊर्जा अडकवणे म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि हे सर्व ग्रीन हाऊस गॅसेस उष्मीय ऊर्जा अडकवण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणूनच त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो आणि म्हणून कार्बन डायऑक्साईड हा सर्वात महत्त्वाचा हरितगृह वायू आहे. आणि बहुतेक उत्सर्जित वायू कार्बन डायऑक्साईड समतुल्य म्हणून संदर्भित केले जातात. ठीक आहे. आपण कोणाच्या कार्बन फुटप्रिंटबद्दल काळजी करावी? आपण आपल्या कार्बन फुटप्रिंटबद्दल, संस्थांच्या आणि उत्पादनांच्या कार्बन फुटप्रिंटबद्दल आणि देशाच्या कार्बन फुटप्रिंटबद्दल काळजी केली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून माझी संस्था, माझे राज्य, माझा देश, संपूर्ण जगात कार्बन फुटप्रिंट किती आहे? तर असा आहे कार्बन फुटप्रिंट. कार्बन फुटप्रिंटची ही कल्पना आहे. आता कार्बन किंवा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करण्यासाठी कोणत्या क्रिया जबाबदार आहेत? अर्थात आपल्याला माहिती आहे आपली वाहतूक व्यवस्था जबाबदार आहे. का? कारण आपण पेट्रोल आणि डिझेल जाळतो. कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी आपला स्वयंपाक जबाबदार आहे. का? कारण आपण LPG गॅस जाळतो. हा कार्बन स्रोत आहे. कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी विजेचा वापर जबाबदार आहे. का? कारण बहुतांश वीज ही कोळसा जाळून तयार केली जाते जो कार्बन स्रोत आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये भर पाडण्यात बांधकामाचे देखील तितकेच महत्त्वाचे काम आहे. का? कारण आपण सिमेंट, लोखंड अशी अनेक साहित्य वापरतो आणि त्या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीसाठी आपल्याला ऊर्जा लागते आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी बांधकामही जबाबदार आहेत. वस्तूंची निर्मिती देखील जबाबदार आहे कारण प्रत्येक वस्तूचे उत्पादन, मग त्यामध्ये ताट, ग्लास, फर्निचर, TV तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असो,
आपल्या सभोवतालाची वापरत असली प्रत्येक वस्तू कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करते. कार्बन डायऑक्साईडसाठी अन्न निर्मिती जबाबदारी आणि विशेषतः आधुनिक अन्नपदार्थ आपण ज्या प्रकारे त्यांचे उत्पादन करतो तसेच अनेक यंत्रणांसह शेती करतो, त्यात अनेक यंत्रांचा वापर करतो आणि हे सर्व कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. अशा प्रकारे तुमच्या आणि माझ्या कार्बन फुटप्रिंटची बेरीज म्हणजेच एकूण कार्बन फुटप्रिंट. वाहतूक, वीज, स्वयंपाक, पॅकेज केलेले अन्न, मांस, बांधकाम साहित्य, साधनांचा पुनर्वापर, उत्पादनांचा वापर यामुळे कार्बन फुटप्रिंट तयार होतो. कार्बन फुटप्रिंटसाठी सर्व काही जबाबदार आहे. त्यामुळे तेल, कोळसा, गॅस, रॉकेल या सर्व गोष्टी तुमच्या कार्बन फुटप्रिंटला जबाबदार आहेत. आणि एवढंच नाही तर नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. जेव्हा बायोमास किंवा अन्नधान्यांचे विघटन होते तेव्हा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. हे नैसर्गिकरित्या घडत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे अन्न उद्योग हा कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात लक्षणीय योगदान देत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही शाकाहारी अन्न म्हणजे भाज्या, फळे खात असाल तर तुमचा कार्बन डायऑक्साईडचा फुटप्रिंट खूप कमी आहे. कदाचित सुमारे 1 किलोग्राम प्रति 1 किलोग्राम वापरलेले अन्न. पण जर तुम्ही मांस खात असाल तर तुमचे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन प्रति किलोग्राम अन्न उत्पादनाच्या खूप जास्त आहे. आणि हे या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता पुन्हा एकदा एकूण ऊर्जा किंवा कार्बन डायऑक्साईडचे एकूण उत्सर्जन मी उल्लेख केलेला कोळसा, तेल, वायू आणि केरोसिन उत्पादन या सर्व क्षेत्रामुळे होतो. एकूण ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनांपैकी किंवा मी म्हणेन CO2च्या उत्सर्जनापैकी म्हणजेच एकूण कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनांपैकी 73.2% किंवा लक्षात ठेवण्यासाठी अंदाजे 75% उत्सर्जन हे ऊर्जेच्या वापरामुळे होते. 75% हा खूपच मोठा आकडा आहे. कोळसा, पेट्रोल, डिझेल, LPG, CNG हे कार्बन डायऑक्साईडच्या 75% उत्सर्जनाला कारणीभूत आहेत. आणि आपण सर्व ते वापरत आहोत म्हणूनच सर्वजण वातावरणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत आहेत. बरं, तो किती आहे? आपण किती उत्सर्जित करत आहोत हे सांगण्यासाठी मी साधा नियम देईन. उदाहरणार्थ, तुम्ही विजेचे 1 युनिट वापरत असाल तर 1 किलोग्राम कार्बन डायऑक्साईडची भर घालत आहात. विजेचे प्रत्येक युनिट 1 किलो CO2 उत्सर्जित करते. त्यामुळे तुमचे विजेचे बिल 300 युनिट असल्यास दर महिन्याला विजेमुळे 300 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यास तुम्ही जबाबदार आहात. आता पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन पाहूया. 1 लिटर पेट्रोल किंवा 1 लिटर डिझेलमुळे 3 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. 1 लिटर पेट्रोल बरोबर 3 किलोग्राम CO2चे उत्सर्जन. ठीक आहे. त्यामुळे दर महिन्याला 10 लिटर पेट्रोल किंवा 100 लिटर पेट्रोल वापरत असाल तर 100 लिटर पेट्रोल म्हणजे 300 किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. अरे देवा, हे खूपच आहे. तुम्ही LPG वापरत असाल तर त्यामुळे देखील कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. 1 किलो LPG हा सुमारे 3 किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो. बरोबर. तुम्ही वापरता तो LPGचा एक सिलेंडर 14 किलोग्रामचा असतो. म्हणजे अन्न शिजवल्यामुळे दर महिन्याला स्वयंपाकघरातून 14 गुणिले 3 म्हणजे 42 किलोग्राम CO2 उत्सर्जित होतो. आश्चर्यचकित झाला? CO2चे बरेच उत्सर्जन आपल्यामुळे होते. आपण एक उदाहरण घेऊ आणि संपूर्ण गणित करू. तुमच्याकडून दरमहा कार्बन डायऑक्साईडची किती भर घातली जाते? आपण असं गृहीत धरू की दरमहा 10 लिटर पेट्रोल वापरत आहात. तसेच दरमहा 200 युनिट वीज आणि 1 LPG गॅस सिलेंडर वापरत आहात. पुन्हा हे माफक आकडे घेतले आहेत. मला खात्री आहे की असे अनेक लोक आहेत जे खूप जास्त प्रमाणात वीज, पेट्रोल, डिझेल वापरतात, तसेच मोठ्या प्रमाणात गॅस वापरतात. अगदी माफक आकडे घेतले आहेत फक्त आपले डोळे उघडण्यासाठी, आपण काय करत आहोत हे पाहण्यासाठी.
आता आपण मोजूया. आपल्याला सामान्य नियम माहीत आहे. 1 लिटर पेट्रोल म्हणजे 3 किलोग्राम, विजेचे 1 युनिट म्हणजे 1 किलोग्राम CO2, 1 किलोग्राम LPG म्हणजे येथे 3 किलोग्राम. आता हे आकडे घेऊन मोजूया. तर 1 लिटर पेट्रोल 3 किलोग्राम CO2 आहे, म्हणून 10 लिटर पेट्रोल 10 गुणिले 3 म्हणजे 30 किलोग्राम कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य आहे. आपण आता कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य म्हणू, कारण इतर वायू देखील असू शकतात, परंतु ते 30 किलोग्राम कार्बन डायऑक्साईडच्या बरोबरीचे आहे. विजेचे 1 युनिट म्हणजे 1 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड, म्हणून 200 युनिट वीज म्हणजे दरमहा 200 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड आहे. 1 किलो LPG हे 3 किलोग्राम CO2च्या बरोबरीचे असते आणि म्हणून 14 किलोग्राम LPG 42 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाच्या बरोबरीचे असते. ठीक आहे, तर हे वेगवेगळ्या स्रोतांकडून आले आहेत. चला ते सर्व एकत्र करून त्याची बेरीज करूया. श्वास रोखून धरा. 30 अधिक 200 अधिक 42 हे दर महिन्याला 272 किलोग्राम कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य आहे. तुम्हाला माहीत आहे तुमच्या घरातून दररोज किंवा दर महिन्याला किती कचरा निर्माण होतो? कदाचित दररोज 1 किलोग्राम कचरा आणि तो दरमहा 30 किलोग्राम कचरा असेल. फक्त 30 किलोग्राम, कदाचित 50 किलोग्राम, कदाचित 60 किलोग्राम. पण तुम्ही वातावरणात उत्सर्जित करत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या वस्तुमानाकडे लक्ष द्या. दर महिन्याला 200 किलोग्राम, 300 किलोग्राम, 500 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड आणि तो वातावरणात जात आहे. तो वेळेवर अधिक जमा होत आहे. तो दर महिन्याला फक्त जमा होतो. तुम्हाला आणि मलाही ते दिसत नाही. तो आपल्याला दिसतो. हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक नाहीये का? आपण निर्माण केलेला कचरा आपण पाहू शकतो, परंतु निर्माण केलेला कचरा जो आयुष्यभर वातावरणात राहतो तो आपण पाहू शकत नाही आणि कचऱ्याचे प्रमाण लक्षातही येत नाही. एक सामान्य व्यक्तीकडून दर महिन्याला शेकडो किलोग्राम CO2, एक व्यक्ती जी श्रीमंत आणि बिघडलेली आहे, मी बिघडलेला हा शब्द वापरतोय, तो दर महिन्याला 500 किलोग्राम, 1000 किलोग्राम याहूनही जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करत असावा. त्यामुळे खूप ऊर्जा वापरत असाल तर तुम्ही चांगली व्यक्ती नाही. माझ्या व्याख्येनुसार तुम्ही अधिक बिघडलेले आहात. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात हे लक्षात घ्या. आता पुढे जाऊया. तर तुमचा कार्बन फुटप्रिंट जाणून घेतल्यानंतर आता माझा आवडता प्रश्न, तुमच्यामुळे दर महिन्याला किती कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो हे जाणून घेतल्यावर तुमच्या मनात काय येतं? तुम्हाला ते छान वाटतं? वा, मी दर महिन्याला वातावरणात इतका कार्बन डायऑक्साईड टाकतोय. का तुम्हाला त्याचं वाईट वाटेल? अरे देवा, माझ्यामुळे दर महिन्याला इतका कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतोय. तुमच्या भावनांचे फक्त निरीक्षण करा. या व्याख्यानाचे भाषांतर आणि ध्वनिमुद्रण IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल टीमने केलं आहे.